नमस्कार, जय हिंद शिक्षक मित्र हो. मी अमोल देशमुख स्वागत करतो आपल्या या अंतिम प्रहार सेशनमध्ये. आशा करतो की तुमचा इंग्रजी व्याकरणाचा जो संपूर्ण भाग आहे तो तुम्ही कव्हर केलेला असेल, अभ्यास झालेला असेल. पण आता शेवटची जी वेळ आहे ती लढाईला जायच्या अगोदर आपले शस्त्र, आपला माइंडसेट आणि आपला जो रिस्पॉन्स टाइम आहे, प्रश्नाचं उत्तर सगळ्यांना येतं, पण वेळेच्या आत कोण देऊ शकतं गेम त्यांचाच आहे. लवकर कोण उत्तर देऊ शकतो गेम त्यांचाच आहे. आणि सिलेक्शन माना न माना तुम्ही सिलेक्शन त्यापैकीच विद्यार्थ्यांचं होणार आहे, तेच शिक्षक होणार आहेत. ठीक आहे. तर आजपासूनचे हे जे तुमचे परीक्षा आता 7-8 दिवसावर आलेल्या आहेत, तर या 7-8 दिवसासाठी फक्त तेच सेशन आपण घेणार आहोत की जे PYQ आहेत किंवा असे क्वेश्चन्स जे आहेत की त्या धर्तीवर तयार केलेले आहेत मी, आणि दे आर मोर लायकली टू गेट आस्क इन द क्वेश्चन्स. ओके. सो आपण आजची ही सिरीज किंवा हे जे अंतिम प्रहारचं सेशन आहे यामध्ये सगळे मिक्स टाईपचे क्वेश्चन असणार आहे. व्होकॅब्युलरी असेल, स्पॉट द एरर असेल, आर्टिकल वगैरे सगळे काही आपण यामध्ये कव्हर करणार आहोत. ऑल राईट, चला सुरू करूया. आजचा पहिला प्रश्न आहे, आयडेंटिफाय द करेक्टली स्पेल्ड वर्ड. करेक्ट स्पेलिंग त्यांनी विचारलेलं आहे आणि खाली आपल्याला काय दिलेलं आहे, 4 ऑप्शन दिलेले आहेत. आता 4 ऑप्शन पैकी कोणत्या बरोबर असेल ही त्याची स्पेलिंग सांगायची आहे. पहिलं जे आहे RECEIVE, दुसरं आहे RECEIVE आणि RECEEVE. ठीक आहे. चौथं तर चुकीचंच आहे. आता स्पॉट द एरर किंवा हे जे करेक्टली स्पेल्ड वर्ड आहेत ना, हे उत्तर देण्यासाठी ज्यांचं रिअल ऑथेंटिक वाचन आहे त्यांच्यासाठी हे प्रश्न जे तर ते सोपे जातात. आता या प्रकारचे स्पेलिंगचे जे एरर आहेत ना, मोस्ट कॉमनली विद्यार्थ्यांचे आहे. का? कारण याच्या मागचं एक सेटल रिझन माझ्या लक्षात हे आलं की ज्या वेळेस विद्यार्थी एकमेकांसोबत चॅट करतात ना, तर चॅटिंगमध्ये ते मराठीतून इंग्लिशमधून टाईप करतात. म्हणजे बोलणं तर मराठीतलंच आहे, शब्द मराठीतलेच आहे, पण त्याला स्पेलिंगमध्ये टाईप करून लिहितात. आणि हेच रिझन आहे, तुम्ही ज्यावेळेस स्पेलिंग टाईप करून लिहिलं तर ती सबकॉन्शियसली कुठे ना कुठेतरी तुमच्या माइंडमध्ये तीच स्पेलिंग चुकीची राहिलेली असते. सध्याच्या घडीला जेवढ्या स्पेलिंग मिस्टेक होतात ना, इतिहासामध्ये कधीही कोणाचे एवढे झाले नसतील. कारण सोशल मीडियामुळे पूर्ण सेंटेन्सेस लिहायची कोणाला गरजच वाटत नाही आहे, शॉर्टकट्समध्ये बोलतात. म्हणून हे जे प्रश्न आहेत ना, दे आर मोर लायकली टू गेट आस्क्ड इन युअर टेट एक्झाम. बिलीव्ह मी, तुम्हाला स्पॉट द एरर आणि काय म्हणता येईल की करेक्ट द स्पेलिंग यावरती तुम्हाला हमखास 1 किंवा 2 प्रश्न विचारले जाणार आहे. तर रिअल ऑथेंटिक वाचन ठेवा. आता यामध्ये याचं उत्तर काय असेल? RECEIVE. ठीक आहे. हे तर डबल ई आहे त्याच्यामुळे नाही. RECIVE ही सुद्धा स्पेलिंग काय आहे याची चुकीची आहे. ऑल राईट, चला पुढचा प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न आहे, चूज द करेक्ट टेन्स. करेक्ट टेन्स विचारलेला आहे. ही डॅश डॅश हिअर सिन्स 2020. ही डॅश डॅश हिअर सिन्स 2020. ऑप्शन मध्ये दिलेला आहे, ही इज वर्किंग. पाहायचं, ही इज वर्किंग हिअर सिन्स 2020. ही वॉज वर्किंग हिअर सिन्स 2020. ही हॅज बीन वर्किंग सिन्स 2020 or he worked here since 2020. काय उत्तर असेल? गेस करा. ओके. नाव आता या प्रश्नाला याचं उत्तर जे आहे ना, ही काय असेल? येस, करेक्ट. ही हॅज बीन वर्किंग. ओके, ही हॅज बीन वर्किंग. ओके. ना आता जर वाक्यामध्ये सिन्स आलं ना, सिन्स आल्यावर ते वाक्य कुठलं असतं? परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असतं. सिन्स असल्यावर हे वाक्य जे आहे तर ते परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असतं. म्हणजे इथं काय येईल? हॅज बीन येणार, इज वर्किंग नाही येणार, वॉज वर्किंग नाही आणि वर्क तर बिलकुल नाही. यामुळे सिन्स, तुम्हाला सिन्स ज्याही वाक्यात दिसलं म्हणजे अशी गोष्ट की जी भूतकाळात सुरू झाली आणि ती सध्या पण प्रेझेंट मध्ये चालू आहे. ठीक आहे. परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. सिन्स आलं म्हणजे तिथं
हॅव बीन, हॅज बीन पाहायचं, लावून द्यायचं. ठीक आहे, ऑलराईट. चला पुढचा प्रश्न पाहू. चूज द करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस. पॅसिव्ह व्हॉइस विचारलेला आहे. दे ऑल आर पेंटिंग द वॉल. दे ऑल आर पेंटिंग द वॉल. ठीक आहे, नव्याचे ऑप्शन दिलेले. द वॉल वॉज पेंटेड बाय देम, द वॉल इज पेंटेड बाय देम, आणि सी आहे द वॉल इज बिंग पेंटेड बाय देम, आणि डी आहे द वॉल हॅज बीन पेंटेड बाय देम. गेस करा लवकर. बी, सी, राईट 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 राईट. दे आर पेंटिंग द वॉल म्हणजे काय आहे? प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं सेंटेन्स आहे. द वॉल इज बीइंग, बीइंग म्हणजे असं काम जे सध्या चालू आहे. दे आर पेंटिंग द वॉल, द वॉल इज बीइंग पेंटेड बाय देम. ऑलराईट, तर हे त्याचं काय आहे? उत्तर आहे. चला नेक्स्ट आपण क्वेश्चन घेऊया. सिलेक्ट करेक्ट सिनोनिम ऑफ बेनेवलंट. बेनी म्हणजे चांगला, राईट, आपण पाहिलं होतं वोकॅब मध्ये. सिलेक्ट द करेक्ट सिनोनिम ऑफ बेनेवलंट. अ काइंड, क्रुअल, प्राऊड, क्लेवर. काय असेल उत्तर? बेनेवलंट म्हणजे काय? दयाळू. ठीक आहे. क्रुएल म्हणजे काय? त्याच्या विरुद्धार्थी. प्राऊड, प्राऊड म्हणजे काय? अभिमानी किंवा थोडासा गर्व. क्लेवर म्हणजे हुशार. राहिला कुठला शब्द? काइंड. दयाळू, बेनेवलंट, दयाळू. ठीक आहे, तर या ठिकाणी उत्तर काय आलं सगळ्यांचं? ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन. आयडेंटिफाय द अँटोनिम ऑफ ऑप्टिमिस्टिक. ऑप्टिमिस्टिकचं काय सांगितलेलं आहे की त्यांनी अँटोनिम विचारलेला आहे. ऑप्टिमिस्टिक म्हणजे काय? ऑप्टिमिस्टिक म्हणजे आशावादी. ठीक आहे, जो निराशेमध्ये देखील आशा शोधतो असा जो आहे त्याला ऑप्टिमिस्टिक म्हणतात. ओके, ऑप्टिमिस्टिकचा विरुद्धार्थी शब्द काय आहे? चिअरफुल, जो ठीक आहे चांगल्या गोष्टीला काय करू शकतो? तो चिअर करू शकतो. होपफुल, आशावादी. पेसिमिस्टिक आणि पॉझिटिव्ह. काय असेल? पॉझिटिव्ह म्हणजे काय? की ज्याला पॉझिटिव्ह आहे तो. ठीक आहे, की बाबा होईल, चांगलं होईल, हळूहळू का होईना, या परीक्षेत नाही झालं मग पुढच्या परीक्षेत होईल. ठीक आहे, माझा अभ्यास कमी पडला असेल, दुसऱ्याला दोष न देता तो प्रोसेसवर ट्रस्ट करणार म्हणजे तो काय? पॉझिटिव्ह, होपफुल. ठीक आहे, चिअरफुल. आणि याचा जो अँटोनिम आहे तो काय आहे? पेसिमिस्टिक, निराशावादी. ठीक आहे, पेसिमिस्टिक म्हणजे कोण? निराशावादी. चला पुढचा. चूज द करेक्ट फॉर्म ऑफ वर्ब. वर्बचं काय विचारलेलं आहे? करेक्ट फॉर्म विचारलेला आहे. ईच स्टुडंट्स गिवन अ बॅज. ईच स्टुडंट्स, ईच ऑफ द स्टुडंट्स, ईच ऑफ द स्टुडंट्स गिवन अ बॅज. वर्ब विचारलेला आहे. आता वर्ब कुठे येईल? कोणकोणतं येईल? वर येईल. ईच ऑफ द स्टुडंट्स वर गिवन अ बॅच. ईच ऑफ द स्टुडंट म्हणजे प्रत्येक एकाला. ठीक आहे, बी येईल, आर येईल. थोडस लक्षात घ्या, प्रश्नामध्ये जो कर्ता आहे तो एकेरिया आहे की प्लुरल आहे? सिंग्युलर आहे की प्लुरल आहे? ईच ऑफ द स्टुडंट्स, स्टुडंट्स वरती फोकस नाहीये. ईच, विद्यार्थ्यामधल्या प्रत्येकाला. ठीक आहे, म्हणजे तो काय झाला? सिंग्युलर झाला. तर सिंग्युलरच वर्ब यायला पाहिजे. आपण पाहिलेले आहे सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट मध्ये.
ठीक आहे. तर इथे काय येईल, वर येईल each of the students were, each of the students are, each of the students is, each of the student have given a badge. बॅज म्हणजे ते, ठीक आहे. ओके. काय येईल, इज. राईट, व्हेरी गुड. या ठिकाणी आपलं उत्तर जे आहे सी आहे. इच ऑफ द स्टुडंट्स इज गिवन अ बॅच. ठीक आहे. ऑल राईट. नेक्स्ट क्वेश्चन. Which sentence is punctuated correctly? करेक्टली पंक्च्युएशन कोणत्या सेंटेन्स मध्ये आहे ते आता इथे विचारलेलं आहे. वाव, व्हॉट अ ब्युटिफुल पिक्चर. वाव, व्हॉट अ ब्युटिफुल पिक्चर. इथे एक्सक्लेमेशन आहे, इथे फुल स्टॉप आहे. वाव एक्सक्लेमेशन, व्हॉट अ ब्युटिफुल पिक्चर. देन इथे काय आहे, फुल स्टॉप आहे. वाव, व्हॉट अ ब्युटिफुल पिक्चर. चारी पैकी कुठे एक्सक्लेमेशन असायला पाहिजे, कुठे कॉमा असायला पाहिजे, का फुल स्टॉप असायला पाहिजे, कुठलं उत्तर असेल? वाव नंतर फुल स्टॉप आला म्हणजे हे तर नाहीये. बी लिहिलं त्यांनी, चुकीचं आहे. हा हा, ओके. बघा आता दोन ज्या आहेत, वाव, व्हॉट अ ब्युटिफुल पिक्चर, इथे एक्सक्लेमेशन आहे. पण इथं वाव नंतर जर तुम्ही पाहिलं ना, तर हे जे डब्ल्यू आहे हे काय दिलेलं आहे, स्मॉल लेटर्स मध्ये आहे. स्मॉल लेटर्स मध्ये असायला पाहिजे का, नाही, म्हणजे हे पण उत्तर चुकीचं आहे. ठीक आहे. तर याचं उत्तर जे आहे ते ए. वाव, व्हॉट अ ब्युटिफुल पिक्चर. आणि इथे शेवटी काय दिलेलं आहे, एक्सक्लेमेशन दिलेलं आहे. इथे काय पाहिजे, फुल स्टॉप पाहिजे. म्हणजे आपलं उत्तर ए जे आहे हे काय आहे, बरोबर आहे. ठीक आहे. समजतंय ना, जास्त फास्ट तर होत नाही ना. ओके. पुढचा प्रश्न घेऊ. सिलेक्ट द करेक्टली यूज आर्टिकल. आर्टिकल विचारलेला आहे, लिहून घ्या. तुम्हाला ए अँड द आर्टिकल विचारल्याच जाणार 100%. ही इज डॅश डॅश ऑनेस्ट मॅन. जवळपास सगळ्याच प्रश्नपत्रिकेमध्ये किंवा हा येऊनच गेलेला आहे. ए अँड द यापैकी कुठलं आहे, ही इज अँड ऑनेस्ट मॅन येईल, ही इज द ऑनेस्ट मॅन, किंवा आर्टिकल येणार नाही, किंवा ए येईल. काय येईल, ही इज अँड ऑनेस्ट मॅन. ठीक आहे. आता याच्या अगोदर अँड का आलं, कारण त्याचा जो प्रोनाउन्सिएशन आहे तो काय होतो, आ आ. ठीक आहे. एच ह नाही होत. ऑनेस्ट, अँड ऑनेस्ट. ठीक आहे. चला पुढचा. द फ्रेज वन्स इन अ ब्लू. ओके. हा, विच ऑफ द फॉलोइंग इज अन इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. आता इंटरोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय, इंटरोगेटिव्ह म्हटल्यावर काय, पोलीस जसं विचारपूस करतात ना, ते म्हणजे कोणतं, इंटरोगेटिव्ह म्हणजे काय, प्रश्नार्थक. ठीक आहे. वाचल्या वाचल्या तुम्हाला समजलं पाहिजे की प्रश्नामध्ये नेमकं काय विचारलेलं आहे. जर ते लवकर समजलं, ती इन्फॉर्मेशन जर लवकर प्रोसेस झाली ना, तर तुम्हाला हे जे ऑप्शन आहेत ना 4-4 वेळेस वाचायची गरज नाही पडणार. आणि विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम हाच आहे की त्यांना प्रश्नात नेमकं काय विचारलेलं आहे हे लवकर कळत नाही, किंवा कळायला थोडंसं उशीर लागतो. आणि उशीर लागल्यामुळे हे एकदा वाचून जे उत्तर सापडणार आहे ते 3-4 वेळेस वाचावं लागतं, आणि ही टाइम कन्झ्युमिंग आहे. आणि परीक्षा मंडळ तुम्हाला TCS म्हणा, IBPS म्हणा, MPSC कोणताही आयोग असो, तुमचा वेळ कसा जास्तीत जास्त वाया घालवता येईल याकडे एक्झामिनरचं लक्ष असतं. प्रश्नाची उत्तर सगळ्याला येतात. मी तुम्हाला अगोदर काय सांगितलं, प्रश्नाची उत्तर सगळ्यांना येतात, पण लवकर कोण सॉल्व्ह करू शकतो, गेम त्यांचाच आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आता या प्रश्नाचं काय करा, उत्तर सांगा. इंटरोगेटिव्ह सेंटेन्स विचारलेला आहे. प्लीज गिव्ह मी युअर बुक. आता इथं प्लीज आलं, प्लीज प्लीज आलं म्हणजे कोणाचं इंटरोगेटिव्ह केलं का आपण, प्रश्न वगैरे विचारले का नाही. व्हॉट आर यू डुईंग, टेल मी व्हॉट आर यू डुईंग, प्रश्न आहे. ओके, आय एम रीडिंग अ नोवेल.
मी एक नोवेल वाचतो. शी लाईक्स टू डान्स. आता कोणतं असं वाक्य आहे की ज्यामध्ये इंटरोगेशन चाललेलं आहे, काही प्रश्न विचारले, डेफिनेटली कुठलं? बी आहे. ऑलराइट, चला पुढचा प्रश्न. मैं जानबूझकर आप लोगों के लिए ये जो क्वेश्चंस है ना ये थोड़े से फास्ट ले रहा हूं, क्योंकि मैं नहीं चाहता हूं कि मैं बाकी के टीचरों की तरह एनर्जी वैम्पायर बनूं. अननेसेसरी जो इन्फॉर्मेशन थोड़े से वक्त में आपके सामने लाई जा सकती है, त्या गोष्टीसाठी जर भरपूर जर वेळ लावला तर माइंडलेस ती गोष्ट होईल. दॅट्स वाय मी थोडंसं फास्ट घेतोय. ओके, नेक्स्ट. द फ्रेज ऑफ वन्स इन अ ब्लू मून मीन्स. वन्स इन अ ब्लू मून. वन्स इन अ ब्लू मून फ्रेज याचा अर्थ काय होतो? ऑलवेज. माय अंकल विजिट्स माय फॅमिली. माय अंकल विजिट्स मी वन्स इन अ ब्लू मून. ब्लू मूनचा अर्थ होईल का ऑलवेज? माझे अंकल मला नेहमी भेटतात. माझे अंकल कधीतरी, रेअरली. माझे अंकल फ्रिक्वेंटली, सतत. आणि समटाइम्स म्हणजे बहुधा. ठीक आहे, तर अधूनमधून. ठीक आहे, तर यापैकी कुठलं असू शकतं? ऑलराइट, येस गेस. ऑलवेज नाही, ऑलवेज नाही. वन्स इन अ ब्लू मून. वन्स इन अ ब्लू मून. ठीक आहे, ओके, उत्तर बी आहे करेक्ट. रेअरली. रेअरली म्हणजे सतत नाही, कधीतरी. ठीक आहे, वन्स इन अ ब्लू मून करून ठेवा. ऑलराइट, चला. सिलेक्ट द करेक्ट अँटोनिम फॉर एन्शियंट. एन्शियंट म्हणजे काय? प्राचीन. प्राचीन या शब्दासाठी काय विचारलेलं आहे? अँटोनिम विचारलेला आहे. प्राचीनचा विरुद्धार्थी शब्द आधुनिक. राईट, आधुनिकचा पाहायचं मग. मॉडर्न, ओल्ड, अँटिक, हिस्टॉरिक. एन्शियंट म्हणजे जुना. राईट, मॉडर्न म्हणजे काय? नवीन. म्हणजे इथे उत्तर काय असणार आहे? नवीन. ओल्ड जुना. अँटिक म्हणजे खूप जुना, किंवा त्याच्यातला अँटिक पीस एखादा असतो ना की बाबा जो कुठंच नाही सापडत, एकच पीस लेफ्ट आहे. ठीक आहे, हिस्टॉरिक म्हणजे ऐतिहासिक. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न घेऊ. फिल इन द ब्लँक. फिल इन द ब्लँक. शी डॅश डॅश टू द मार्केट एव्हरी डे. हे तर फार सोपं आहे, हे यायलाच पाहिजे. शी डॅश डॅश टू द मार्केट एव्हरी डे. गो. शी गो टू द मार्केट एव्हरी डे. She goes to the market every day. She going to the market every day. Or she gone to the market every day. याच्यात फक्त एक राहिलं, went. She went to the market every day. ओके, went पण येईल का? बिलकुल नाही. gone येईल का? नाही. गोईंग यायचं असेल तर अगोदर काय हेल्पिंग वर्ब घ्यावं लागेल, पण ते सेंटेन्स मध्ये आहे का? नाही. गोज आणि गो. ही, शी, इट नंतर काय येतं? येस लावायचे. येस म्हणजे या ठिकाणी उत्तर काय आहे? गोज. शी गोज टू द मार्केट एव्हरी डे. शी काय आहे? सिंग्युलर आहे. सिंग्युलर जर सब्जेक्ट असेल, सिंग्युलर जर नाऊन असेल, तर त्यावेळेस सेंटेन्समध्ये काय आहे? एस लावायला लागतात. ठीक आहे, येस सिंग्युलर वर्बला लावावं लागतं कधीही. ठीक, चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. ही सेड आय एम टायर्ड. चूज द करेक्ट इनडायरेक्ट स्पीच. इनडायरेक्ट किंवा रिपोर्टेड स्पीच. ठीक आहे, इनडायरेक्ट स्पीच. इनडायरेक्ट स्पीच म्हणजे काय? की समजा आता आज मी बिमार आहे. ठीक आहे, हे मी तुम्हाला सांगितलं, पण आता हीच गोष्ट जर तुम्हाला तुमच्या आईला सांगायची आहे तर तुम्ही काय सांगणार? सर म्हणाले की ती आज बिमार आहे. राईट, असंच बोलणार ना. तर इनडायरेक्ट स्पीच जे आहे तर ते आपल्याला इथे करायचं आहे. ही सेड दॅट आय एम टायर्ड. दॅट नाही येतं. ही सेड आय एम टायर्ड. नाउ ही सेड दॅट ही इज टायर्ड. ही सेड ही वॉज टायर्ड. ही सेड आय वॉज टायर्ड. आणि ही सेज ही वॉज टायर्ड. काय येईल? डायरेक्टचं इनडायरेक्ट स्पीच करताना काय करतो आपण? प्रेझेंट टेन्स.
पास्ट मध्ये जातो. ठीक आहे, प्रेझेंट असेल तर तो इनडायरेक्ट करताना कशात जातो, पास्ट मध्ये जातो. म्हणजे इजचा वापर इथं होईल का, नाही. ही सेड ही इज टायर्ड, ही येईल का, नाही. ही सेड ही वॉज टायर्ड, ही सेड आय वॉज टायर्ड. ही सेज पण येणार नाही. ही सेड आय वॉज टायर्ड, आय पण येणार नाही. आयचं काय होईल, इथं ही होईल. बरोबर. त्यामुळे इथं उत्तर काय आहे आपलं, बी. ही सेड दॅट ही वॉज टायर्ड. ही सेड ही वॉज टायर्ड, दॅट नाही येणार. ठीक आहे, ओके. चला नेक्स्ट, चूज द करेक्ट क्वेश्चन टॅग. क्वेश्चनचा टॅग विचारलेला आहे, टॅग लावायचा आहे प्रश्नाला, ज्याच्यावरून कळेल की हा जो प्रश्न आहे हा प्रश्न आहे, त्याला टॅग लावायचा आहे. ठीक आहे. यू आर कमिंग, यू आर कमिंग, पुढे क्वेश्चन टॅग लावायचा आहे, कॉमा द्यायचा आणि नंतर मग टॅग लावायचा आणि क्वेश्चन मार्क लावायचं. आरंट यू, ARENT, आरंट यू, आर यू, डोंट यू, वोंट यू. ना आता क्वेश्चन टॅगचं तर तुम्हाला माहिती आहे, जर स्टेटमेंट जर पॉझिटिव्ह असेल तर क्वेश्चन टॅग निगेटिव्ह असेल. स्टेटमेंट जर तुमचं निगेटिव्ह असेल तर क्वेश्चन टॅग कसं असायला पाहिजे, पॉझिटिव्ह असायला पाहिजे. मग हे पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे का निगेटिव्ह, यू आर कमिंग हे पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे. मग यामध्ये नेगेटिव्ह टॅग लावा लागणार आहे. म्हणजे मग काय येईल, काय येईल, डोंट यू येईल, वोंट यू येईल की आरंट यू येईल. आर यू तर येणारच नाही. ठीक आहे, इथे काय आलेलं आहे, आर. आर आलं म्हणजे आंट यू, ARENT, आरंट यू. ओके, ऑलराईट. म्हणजे या ठिकाणी उत्तर आपलं काय आहे, ए बरोबर आहे. ठीक, चला नेक्स्ट क्वेश्चन. चूज द करेक्ट स्पेलिंग. करेक्ट स्पेलिंग. अचीवमेंट, ACHEIVEMENT, ACHIEVEMENT. तिसरा आहे ACHIEVEMENT आणि चौथा आहे ACHIEMENT. हे तर डोळ्याला दिसताना जे आहे ते तर चूक. ओके, काय स्पेलिंग उत्तर असायला पाहिजे अचीवमेंटची. अचीवमेंट, ACHIVE, ACHIEVE, ACHEIVE, ACHIEVEMENT. बी जे आहे हे काय आहे, करेक्ट उत्तर आहे. ACHIE, रिमेंबर, ACHIEVEMENT, अचीवमेंट. बाकीचे ऑप्शन काय आहेत, चुकीचे आहेत. ठीक, चला पुढचा प्रश्न घेऊ. She is fond dash dash music. She is fond dash dash music. Preposition of, for, in, with. Of, for, in, with. यापैकी तुम्हाला काय वाटतं की कुठलं जे प्रिपोजिशन आहे ते बरोबर असेल. शी इज फॉन्ड फॉर म्युझिक. फॉन्ड म्हणजे काय, आवडणे. ठीक आहे, किंवा रस असणे. शी इज फॉन्ड ऑफ म्युझिक, शी इज फॉन्ड फॉर म्युझिक, शी इज फॉन्ड इन म्युझिक, शी इज फॉन्ड विथ म्युझिक. उत्तर काय असणार याचं, शी इज फॉन्ड ऑफ. ओके, सो शी इज फॉन्ड ऑफ म्युझिक हे काय असणार आहे या ठिकाणी बरोबर उत्तर आहे. चला नेक्स्ट. विच इज एन एक्झाम्पल ऑफ डेक्लरेटिव्ह सेंटेन्स. डेक्लेअर करणे, जाहीर केलेला आहे. जाहीर प्रकटन येतं ना पेपरला, तसं सेंटेन्स एखादं बोललं, हा सूर्य इकडून उगवतो, ठीक आहे, उद्या सगळ्यांना सुट्टी असणार आहे. ठीक आहे, हे काय आहे, डिक्लेअर केलेलं आहे. तर डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स कोणता आहे ते आपल्याला इथं काढायचं आहे. प्लीज सिट डाऊन, याच्यात काही जाहीर केलेलं आहे का काही लोकांना आज्ञा दिलेली आहे. व्हॉट इज युअर नेम, इथे काय क्वेश्चन विचारलेला आहे का डिक्लेअर केलेला आहे. शी इज अ डॉक्टर, इथे काही म्हणजे प्रश्न विचारलेला आहे की काही जाहीर केलेला आहे. आर यू ओके, इंटरोगेटिव्ह. ठीक आहे, आता हे क्वेश्चन दिसलं म्हणजे काय, हे इंटरोगेटिव्ह. जे दोन प्रश्नाचे उत्तर तर चुकीचेच आहे. प्लीज सिट डाऊन हे देखील काय आहे, आज्ञार्थी वाक्य, हे नसणार. शी इज ए डॉक्टर म्हणजे आपलं उत्तर काय आहे, सी हे जे आहे हे आपलं
योग्य आन्सर या ठिकाणी आहे. ओके, चला पुढचा प्रश्न. सिलेक्ट द करेक्ट मीनिंग ऑफ इडियम. इडियमचं त्यांनी काय विचारलेलं आहे, करेक्ट मीनिंग विचारलेलं आहे. ब्रेक द आईस. आता या ठिकाणी काय विचारलेलं आहे, ब्रेक द आईस. ब्रेक द आईस म्हणजे तुमच्या समोर बर्फाचा तुकडा ठेवलेला आणि त्याला आणखी तुकडे पाडा त्याचे, असं होतं का ब्रेक द आईस? त्याचं मीनिंग विचारलेलं आहे. टू ब्रेक समथिंग म्हणजे काहीतरी ब्रेक करणे. टू स्टार्ट अ कॉन्व्हर्सेशन म्हणजे शांतता जर असेल एखाद्या रूममध्ये आणि तुम्ही काही चर्चेला सुरुवात करता म्हणजे ब्रेकिंग द आईस होतं का? का टू फ्रीज समवन, का कोणाला एखाद्याला फ्रीज करून टाकणं किंवा एखाद्याला इग्नोर करणं, यापैकी कोणतं ऑप्शन आहे? टू स्टार्ट अ कॉन्व्हर्सेशन म्हणजे या ठिकाणी बी हे जे आहे, हे बी काय आहे तुमचं करेक्ट आन्सर आहे. बी. ब्रेक द आईस. ब्रेक अ लेग. ब्रेक अ लेग मीन्स ऑल द बेस्ट. ठीक आहे. किक द बकेट. किक द बकेट म्हणजे काय? टू डाय, मरणे. ऑल राईट. तर यापैकी हे जे आहेत हेच उत्तर आहे. ऑल राईट. चला पुढचा प्रश्न पाहू. आय वॉज टायर्ड डॅश डॅश आय केप्ट वर्किंग. कंजंक्शन विचारलेला आहे. कंजंक्शन म्हणजे काय की असा शब्द जो दोन शब्दांना, दोन ॲडजेक्टिव्हला, दोन नाऊनला, दोन सेंटेन्सला एकत्र जोडतो त्याला कंजंक्शन म्हणतात. ठीक आहे. आय वॉज टायर्ड आय केप्ट वर्किंग. आय वॉज टायर्ड बट येईल आय वॉज टायर्ड बिकॉज आय केप्ट वर्किंग. आय वॉज टायर्ड सो आय केप्ट वर्किंग. आय वॉज टायर्ड अँड आय केप्ट वर्किंग. ठीक आहे. जर कॉमनली स्पोकन लँग्वेजच्या हिशोबाने पाहिलं ना तर आय वॉज टायर्ड सो आय केप्ट वर्किंग अँड आय वॉज टायर्ड अँड आय केप्ट वर्किंग हे दोन्ही सेंटेन्स कॉन्टेक्स्च्युअल अवेअरनेसमध्ये कदाचित योग्य वाटतात आणि ते बोलताना जरी बोलले तरी आय मीन कॉमनली स्पोकन इंग्लिशमध्ये ना तर या चुका जरी झाल्या तर काही हरकत नाही, पण रिटन इंग्लिशमध्ये तुमचं ते परफेक्ट असायलाच पाहिजे. तुम्हाला ते यासाठीच विचारले जातात की जर तुमच्याकडून जर काही मायनर चुका झाल्या, लेट्स से की तुम्ही एक शिक्षक बनले आणि तुम्हाला एका ग्रुप ऑफ शिक्षक आहेत की त्यांना काही सूचना द्यायच्या आहेत, अधिसूचना द्यायच्या आहेत, तर त्यावेळेस जर तुमच्याकडून जर काही चुका झाल्या तर तुम्हाला सांगायचं काय पण वेगळाच त्याचा अर्थ निघत असेल तर कुठे ना कुठे तुमची म्हणा आणि सरकारची म्हणा काय होते की थोडीशी प्रतिमा जी आहे तर ती खाली जाऊ शकते. ठीक आहे. प्रतिमा चांगली होणार नाही. तर त्यासाठी सरकार घेतानाच असे दगड निवडतं की जे टॉपचे असतील, ज्यांना या स्पर्धा परीक्षेच्या या हा जो वनवास आहे याच्यातून जाताना असे दगड आकार घेतात. त्यांना फूल, हार, अगरबत्ती लागते. नंतर मग ते जर अधिकारी झाले तर शेंदूर लागतो आणि नंतर मग देव मानून त्यांना दर्शन घेतात. म्हणजे त्यांची ही प्रतिमा चांगली राहते आणि सरकारचीही. सरकारलाही लोकांवरती वर्चस्व तयार करण्यासाठी इंटेलिजंट लोकांची एक फळी पाहिजे असते. तर त्यासाठी ह्या स्पर्धा परीक्षा ज्या आहेत ना तर त्या एवढ्या हार्ड होत चाललेल्या आहे. ठीक आहे. तर चला, आय वॉज टायर्ड. आय वॉज टायर्ड. आन्सर काय येईल? बट. आय वॉज टायर्ड बट आय केप्ट वर्किंग. दोन्हीही पहिलं सेंटेन्स आणि दुसरं सेंटेन्स यांचा देखील काहीतरी संदर्भ लागला पाहिजे, लॉजिकली करेक्ट असला पाहिजे. आय वॉज टायर्ड अँड आय केप्ट वर्किंग हे पण वाक्य येऊ शकतं. ठीक आहे. पण इथे तुम्हाला सेंटेन्स फील करायचा आहे. फील केल्यानंतर तुम्हाला जर ते तुम्हाला फील झालं तर तुम्हाला उत्तर देखील तुम्हाला त्याचं बरोबर सापडता येईल. ओके. शेवटचा प्रश्न घेऊया आजचा. विच वर्ड इज ए नाउन. नाउन कुठला शब्द आहे? क्विकली, रन्स क्विकली. ठीक आहे. ब्युटी, रन, टॉल. आता ज्या शब्दामध्ये एलवाय आलं म्हणजे ते काय आहे? ॲडवर्ब. ओके. ॲडवर्ब असतात. ठीक आहे. ब्युटी सुंदरता, रन धावणे, टॉल म्हणजे उंच. यापैकी कुठलं तुम्हाला असं वाक्य म्हणजे शब्द आहे जो असा वाटतो की तो नाउन असेल? ब्युटी. राईट. तर या ठिकाणी उत्तर जे आहे ते काय आहे? ब्युटी.
ठीक आहे. ब्युटी म्हणजे सौंदर्य. सौंदर्य म्हणजे काय, नाऊन आहे. ठीक आहे. क्विकली हे काय आहे, ॲडवर्ब आहे. रन वर्ब आहे. आणि टॉल हे पण काय आहे, टॉल वर्ब आहे का, नाही, टॉल ॲडजेक्टिव्ह आहे. ठीक आहे. तर ठीक आहे, चला आजच्या या अंतिम प्रहारच्या या पहिल्या सेशनमध्ये आय होप तुम्हाला बऱ्याचशा क्वेश्चन्सचं एक्सपोजर मिळालं असेल. काही जे मेंटल ब्लॉकेज असतील तर ते ओपन व्हायला थोडी थोडी तुम्हाला हेल्प झाली असेल. रिमेंबर, प्रश्नांचे उत्तरं वेळेच्या आत देणं यासाठी तुम्हाला लॉजिक आणि प्रोसेसिंग जी आहेत ना तर ती तुमची डेव्हलप झालेली पाहिजे. आणि हे अभ्यासानंच होतं, रिव्हिजनने होतं. ठीक आहे. महेंद्रसिंग धोनीनी ज्या वेळेस तो हेलिकॉप्टर शॉट खेळला असेल तर तो डायरेक्ट ग्राउंडमध्ये खेळला असेल का, नाही, त्यांनी हजारो लाखो वेळेस तो नेट प्रॅक्टिसमध्ये केला असेल. ही तुमची नेट प्रॅक्टिस आहे. मॅचला जायच्या अगोदर ही तुमची नेट प्रॅक्टिस व्यवस्थित करा. आजचा हा पहिला दिवस होता. आणखी पुढचे जे 7-8 दिवस आहे डेली नेट प्रॅक्टिस करा. 1 तास इंग्रजीला द्या. बिलीव्ह मी, माना नका मानू, पण इंग्रजी या विषयावरच तुमचं सिलेक्शन डिपेंड आहे. हे मी इंग्रजी शिकवतोय म्हणून मी नाही म्हणत, जे पण अधिकारी झाले आहेत सगळ्यांचं मानणं तेच आहे. ठीक आहे. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. जर आवडला असेल तर जस्ट लेट मी नो इन द चॅट बॉक्स और इन द कमेंट की तुम्हाला आवडला की नाही. व्हिडिओ शेअर करा. आणि येस, जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही सबस्क्राईब देखील कन्सिडर करू शकता. ओके, सो दिस इज ऑल फॉर दिस व्हिडिओ. आल सी सून इन द नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन, बाय बाय.